मी सुस्मिता. आणि वातावरणीय बदल नेमके आज कसे आहेत, आपल्या आजूबाजूचं हवामान कसं असणार आहे, राज्यामध्ये काय अलर्ट हवामान विभागाने दिलेत, या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत या वेदर अपडेट्स मध्ये. नमस्कार, सुरुवात करूयात आजच्या वेदर अपडेट्सला. खरं तर मुंबईसह राज्यामध्ये आपण जर बघितलं तर पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे. कमी दाबाचा पट्टा हा आता हळूहळू गुजरातकडनं केरळच्या दिशेने सरकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. गुजरात पासून उत्तर केरळापर्यंत हा किनारपट्टीला समांतर असा कमी दाबाचा पट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये वातावरण अतिशय कोरडं किंवा पावसाने काहीशी उसंत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला पावसाचं वातावरण होतं त्यावेळेला धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पाण्याचा स्तर हा वाढलेला पाहायला मिळत होता. संपूर्ण राज्याचा विचार केला तर कोकण किनारपट्टीमध्ये आज म्हणावा तसा पावसाचा जोर पाहायला मिळत नाहीये, परंतु राज्यामध्ये अजूनही अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप ही आपल्याला पाहायला मिळते आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झाली त्यामुळे काहीसा पावसाचा जोर हा कमी आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरती जोरदार सरींची शक्यता हवामान विभागानं दिलेली होती, परंतु ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय झालेला होता, त्याचा थेट परिणाम आपल्याला दिसत होता. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर घाटमाथ्यावरती सुद्धा आपल्याला पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी कमी वस्ती आहे अशा ठिकाणी, घनदाट जंगल ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी हा पावसाचा जोर, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आणि त्याकरताच अशा काही पुण्यातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर यातील जो घाटमाथ्याचा भाग आहे या घाटमाथ्याच्या परिसरामध्ये सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. अर्थात येलो अलर्ट म्हणजे काय तर मध्यम ते मुसळधार असा कमी दाबाचा पाऊस असेल, परंतु सतत पावसाची धार आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबईसाठी सांगण्यात आलेला आहे. ऑरेंज अलर्ट हा पुण्यातील घाटमाथ्याच्या भागामध्ये देण्यात आलेला आहे, काही जिल्ह्यांसाठी देण्यात आलेला आहे, परंतु इतर भागांमध्ये जर आपण बघितलं तर पावसानं काहीशी उसंत घेतली. विदर्भामध्ये सुद्धा आज म्हणावा तितका पावसाचा जोर पाहायला मिळत नाहीये. वातावरण काहीसं उघडं काहीसं मोकळं झालेलं पाहायला मिळतंय, ढगाळ वातावरण तसं नाहीये. मुंबईमध्ये जर आपण हवेचा विचार केला तर 20 to 30 kmph अशा वेगानं वारे वाहत असल्याचं, 20 ते 30 kmph वेगानं वारे वाहत असल्याचं पाहायला मिळतंय. मुळातच काय झालेलं आहे तर आता पावसाचा अंदाज हळूहळू कमी होताना आपल्याला दिसतोय, कारण वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावरती कमी दाबाचा पट्टा जो आहे हा सक्रिय झालेला आहे. पश्चिमेकडे सरकत असताना ही प्रणाली आपल्याला दिसत आहे आणि त्यातनच आपण आता बघतोय की मान्सून असा कमी दाबाचा होताना आपल्याला दिसतोय. मान्सूनचा जोर कमी दाबाच्या या पट्टा सक्रिय कमी होत असल्याने आपल्याला काहीसा कमी झालेला दिसतोय. मान्सूनचा आज असलेला दाबाचा जो पट्टा आहे तो आता हळूहळू बिकानेर, कोटा, कमी दाबाचे क्षेत्र हे दिघा ते पूर्व मध्य बंगालच्या दिशेनं हळूहळू पुढे सरकताना दिसतंय. त्यामुळे जो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं मागच्या आठवड्यामध्ये पावसाचा जोर काहीसा अधिक होता तो आता आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कारण हे कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू पुढे सरकताना सुद्धा केरळच्या दिशेनं गुजरातकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं वातावरण बदललेलं आहे. तुमच्या आजूबाजूचं परिस्थिती नेमकी कशी आहे, तुमच्या आजूबाजूचं वातावरण नेमकं कसं आहे ते आम्हाला नक्की कळवा. ज्या वेळेला पावसाचा अंदाज दिला जातो त्यावेळेला पर्यटनासाठी सुद्धा अनेक लोक बाहेर पडत असतात. खरं तर आज श्रावणातली पहिला सोमवार आहे, त्यामुळे वातावरण तसं कोरडं असणं बरं आहे, कारण वीकेंडला मुंबईसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला होता. अनेक धरण क्षेत्रामधनं पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे. सोबतच अनेक धबधबे हे पर्यटकांनी फुललेले आपल्याला दिसतात. अनेक पर्यटक त्या ठिकाणी जात आहेत, परंतु ज्या पद्धतीनं वातावरण हळूहळू बदलायला लागलंय त्यामुळे सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या जीवनावरती असा थेट परिणाम होणार आहे. काल आणि परवा ज्या वेळेला ढगाळ वातावरण होतं त्यामुळे एअरपोर्टवरची ट्रॅफिक सुद्धा, एअर ट्रॅफिक वरती सुद्धा त्याचा परिणाम झाला होता. अगदी मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती सुद्धा आपल्याला ट्रॅफिक पाहायला मिळालेली होती. आज मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशी असं कुठलंही चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. वातावरण कोरडं होतंय, परंतु तरी देखील काही ठिकाणी हवामानाचे हे अंदाज काहीसे निसर्गाला एकूणच त्याबाबतचे अपडेट्स येताना काहीसे बदललेले पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असंही हवामान विभागानं म्हटलेलं आहे, परंतु तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये नेमकी काय स्थिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांची रजा घेते मी सुस्मिता. धन्यवाद.